श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत अध्याय दुसरा अवतार श्री व्यासराय यांचा झाला। शंकुकर्णाचा दुसरा अवतार हा श्री व्यासराय यांचा झाला। विजयनगरच्या साम्राज्यात रामाचार्य आणि सीतम्मा हे अत्यंत सुशील आणि आचार संपन्न दाम्पत्य राहत होते। ते नित्य नेमाने पूजा अर्चा नैवेद्य आदी शास्त्रानुसार करीत असत। रामाचार्य एक विद्वान ब्राह्मण होते। या दाम्पत्याला परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका अत्यंत दैदिप्यमान पुत्राची प्राप्ती झाली होती। त्यांनी बाळाचे नाव व्यासराय असे ठेवले होते। हा बालक लहानपणापासूनच अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा होता। वेदांचा अभ्यास यांनी श्रीपाद राय नावाच्या एका व्युत्पन्न गुरूंकडे केला होता। व्यासराय म्हणजे ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा मूर्तिमंत पुतळाच होता। त्यांनी आपल्या ज्ञानाने आचारसंपन्न जीवनशैलीने द्वैतपीठ अलंकृत केले होते। व्यासरायांच्या निर्मल भक्तीस भुलून प्रत्यक्ष गोपाल कृष्णाने त्यांना दर्शन दिले होते। तो भक्तप्रेमी कृष्ण अनेक वेळा व्यासरायांशी बोलला होता। त्यांच्याबरोबर नृत्य सुद्धा त्यांनी केले होते। व्यासरायाचे गुरु श्रीपाद राय यांनी हा प्रसंग स्वतः पाहिला होता। त्यावेळेपासून गुरूंचे त्या शिष्याबद्दलचे प्रेम अधिकच वाढले होते। व्यासरायांनी तात्पर्य चंद्रिका तर्कतांडव न्यायामृत असे उत्तम ग्रंथ रचले। व्यासराय तिरुमल क्षेत्रात राहत असताना एकदा काही कारणाने श्री व्यंकटेश्वराची पूजा चुकली। त्यावेळी देवस्थानाचे प्रमुख साळव श्री नरसिंहराव यांनी श्री व्यासरायांना श्री बालाजीची दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी विनंती केली। व्यासरायांनी ती अत्यंत आनंदाने मान्य केली। यानंतर त्यांनी श्री बालाजीची पूजा सतत 12 वर्षेपर्यंत केली। या दीर्घकालीन भगवंताच्या सानिध्याचे फलस्वरूप व्यासरायांना श्री बालाजीची पूर्ण कृपा प्राप्त झाली। व्यासराय तिरुमल क्षेत्रात असताना श्री कृष्णदेवराय या राजाचे साम्राज्य होते। एकदा महाराजांना कुहू नावाचा वाईट योग आला होता। त्यांनी आपल्या राज्यातील प्रसिद्ध ज्योतिषाला बोलावून आपली जन्मपत्रिका दाखविली। त्याने तिचा सखोल अभ्यास करून असा निर्णय दिला की महाराजांनी कुहू योग प्राप्त होण्यापूर्वी सिंहासन सोडून दिल्यास या योगाचा अपाय होणार नाही। श्री कृष्णदेवरायांनी कुहू योग जाईपर्यंत सिंहासन सोडण्याचा निश्चय केला। आपल्या जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी त्यांनी एका हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला देऊन तो ज्या व्यक्तीच्या गळ्यात ती माला घालेल त्याला राज्याचा तात्पुरता अधिकारी नेमावायचे असा निश्चय केला। या आदेशानुसार एका हत्तीस सजवून सोंडेत माला देऊन त्याला गावभर फिरविण्यात आले। त्यावेळी गावाच्या बाहेरील एका गुहेत श्री व्यासराय तपश्चर्या करीत बसले होते। त्या हत्तीने गुहेजवळ जाऊन आपल्या सोंडेतील माला श्री व्यासरायांच्या गळ्यात घातली। त्या हत्ती बरोबर आलेल्या सेवकांनी ही बातमी कृष्णदेवरायांना सांगितली। सम्राटाने मोठ्या सन्मानाने श्री व्यासरायांना दरबारात आणून त्यांना राज्याधिकार ग्रहण करण्याची विनंती केली। श्री व्यासरायांनी हा ईश्वरी संकेत आहे असे मानून राज्यपद स्वीकारले। ते राज्य चालवित असताना ज्योतिषाने सांगितलेल्या प्रमाणे कुहू योग सिंहासनावर बसू लागला। हा योग आल्याचे श्री व्यासरायांनी ओळखले आणि ते सिंहासनावरून उतरले। त्या ठिकाणी त्यांनी आपले भगवे उपरणे ठेवले आणि आपण दूर उभे राहिले। त्याच क्षणी ते उपरणे पेटले आणि जळून भस्मसात झाले। तेथे उपस्थित असलेल्या दरबारी सदस्यांनी तो प्रकार पाहिला। ते श्री व्यासरायांच्या बुद्धिमत्तेची समयसूचकतेची स्तुती करू लागले। श्री कृष्णदेवरायांना आलेला कुहू योग नष्ट झाल्याचे कळताच श्री व्यासरायांनी महाराजांना बोलावून त्यांचे राज्य त्यांना सुपूर्द केले। कृष्णदेवरायांना सिंहासनाधीष्ट करून त्यांना अनेक आशीर्वाद देऊन ते तीर्थाटनास निघाले। त्यांनी अनेक ठिकाणी प्राणदेवांची प्रतिष्ठापना केली। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे अशी त्यांची सर्वत्र प्रसिद्धी झाली होती। त्यांनी हंपी क्षेत्राकडे येऊन तेथे सुप्रसिद्ध असलेल्या प्राणदेवांची प्रतिष्ठापना केली। या प्राणदेवाच्या यंत्रोद्धारक प्राणदेव असे नाव आहे। श्री व्यासरायांनी रिसोर्वोत्तम वायू जीवोत्तम या सिद्धांताचा अखिल भारतवर्षात प्रसार केला आणि ते जगतवंद्य झाले। त्यांनी द्वैत वेदांताचा प्रचार आणि प्रसार करून त्यात आपले एक वेगळे स्थान प्राप्त केले। त्यांचा मोठा शिष्य परिवार होता। ते विलंबी
नामक वर्षी फाल्गुन चतुर्थीस वयाच्या 90व्या वर्षी आनेगुंदी गावाजवळ तुंगभद्रा नदीच्या काठावर वृंदावनस्थ झाले. या ठिकाणी अजून 8 द्वैत पीठाधिपतींची वृंदावने आहेत. या स्थळाला नवन वृंदावन असे नाव प्राप्त झाले आहे. श्री व्यासरायांचा जय जयकार असो. येथे अध्याय 2 समाप्त झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. अध्याय 3. तृतीय अवतार श्री राघवेंद्र स्वामी यांचा. जन्म, बालपण आणि शिक्षण. शांतो महंतो निर्वसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंता तीर्णो स्वयं भीम भवार्णवम जना नहे तुन्याम नपी तारयंतः. विवेक चूडामणी. परम पवित्र परम मंगल असलेल्या या आपल्या भारतभूमीत सच्चिदानंद परमात्मा वारंवार अवतार घेतात. कधी भगवान ईश्वराच्या स्वरूपात तर कधी संत सद्गुरूंच्या रूपात. संसार तापाने दग्ध झालेल्या जीवांना ते आपली स्नेहमय छाया देऊन त्यांच्यावर करुणामृताची वर्षा करतात. ते जनसामान्यांना भवअरण्यातील दावानलातून मुक्त करून आत्मस्वरूपात स्थित करतात. केवढे हे संतांचे आपणावर असलेले उपकार. अशा महान संतांच्या मालिकेतील एक दिव्य रत्न आहे श्री गुरु राघवेंद्र स्वामी महाराज. ज्या वंशात महापुरुष अवतारी पुरुष जन्म घेतात त्या वंशातील पूर्वीच्या अनेक पिढ्यांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य संपन्न जीवनाचे आचरण करून पुण्य संचय केलेला असतो. याचे फलस्वरूपच दिव्य महात्मे या वंशात अवतरतात. श्री राघवेंद्र स्वामींच्या बाबतीत सुद्धा असेच घडले. स्वामींचे आजोबा श्री कृष्ण भट्ट एक विद्वान, वेदशास्त्र पारंगत, सात्विक वृत्तीचे आचार संपन्न ब्राह्मण होते. ते वीणा वाजविण्यात निष्णात होते. त्या काळी कृष्णदेवराय विजयनगर राज्याचे सम्राट होते. त्यांच्या दरबारात अनेक विद्वान, पंडित, कलाकार होते. श्रीकृष्ण भट्ट स्वतः सम्राटाला वीणा शिकवित असत. श्रीकृष्णाची पत्नी एक देवभक्त पतिव्रता स्त्री होती. कालांतराने या आचार संपन्न दाम्पत्यास एका दिव्य पुत्राची प्राप्ती झाली. त्याचे नाव कनकाचल असे ठेवले होते. कनकाचल लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता. आपली गुणवत्ता आणि बुद्धिचातुर्याने तसेच सात्विक आचरणाने पित्याप्रमाणेच त्याने श्री कृष्णदेवरायांच्या दरबारात एक विशेष स्थान प्राप्त करून घेतले होते. कनकाचलाचा यथाकाली विवाह झाला आणि थोड्याच काळानंतर त्याला एका विद्वान पुत्राची प्राप्ती झाली. त्याचे नाव तिम्मण्णा असे होते. तिम्मण्णा याने पिता आणि पितामहाप्रमाणेच विजयनगरच्या दरबारी सेवा केली नाही. त्याने आपल्या गुरुग्रही राहून वैदिक शास्त्रामध्ये प्रावीण्य मिळविले. वीणा वादनाचा पारंपरिक गुण मात्र त्यात विद्यमान होताच. आपल्या अंगी असलेल्या विद्वत्तेच्या कारणाने ते ब्राह्मण समाजात तिम्मण्णा भट्ट या नावाने विख्यात झाले. यथाकाली त्यांचा विवाह गोपम्मा नावाच्या सुंदर, सुशील, सुस्वभावी आणि सालस तसेच सात्विक कन्येबरोबर झाला. विवाहोत्तर तिम्मण्णाने कुंभकोणम येथील तुरीमंडल या मध्वाचार्यांनी स्थापन केलेल्या वैष्णवांच्या प्रमुख स्थानी स्थलांतर केले. या ठिकाणी सुधींद्र तीर्थ नावाचे एक विद्वान आचारसंपन्न मठाधिपती होते. त्यांच्या आश्रमात तिम्मण्णा अनेक वर्षे होते. त्यांच्या विवाहास अनेक वर्षे लोटली होती, परंतु अजून पुत्रप्राप्ती झाली नव्हती. श्री बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिम्मण्णा आपल्या धर्मपत्नी गोपम्मा समवेत तिरुमला तिरुपती क्षेत्री गेले. तेथे राहून त्यांनी श्री बालाजीची मोठ्या भक्तिभावाने सेवा केली. ते पहाटेच उठून पुष्करणीत स्नान करीत प्रातःसंध्यादी अन्निक उरकून गोविंदाचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग नमस्कार करून अतिप्रेमाने श्री चरणांना मिठी मारीत. नंतर श्री बालाजीच्या स्तोत्राचा पाठ करीत श्री व्यंकटेश्वराच्या भव्य दिव्य मूर्ती स्नान घालीत. सुगंधी कस्तुरीचा टीका ललाटावर लावून नाना प्रकारच्या सुगंधी फुलांच्या माळा, तुळशीच्या माळा श्रीनिवासास मोठ्या भक्तिभावाने अर्पण करीत. अशा प्रकारे यथासांग पूजा करून गोपम्मा मातेने आणि भक्तिभावाने तयार केलेला नैवेद्य श्रीनिवासास अर्पण करून सोबत
तांबूल आणि दक्षिणा ठेवीत. अशी भक्तिभावाने श्रीचरणांची सेवा चालू असतानाच श्रीनिवासाच्या कृपाप्रसादाने तिम्मण्णास 2 अपत्यांची प्राप्ती झाली. मोठी कन्या व्यंकम्मा आणि धाकटा गुरुराज. अशी काही वर्षे लोटल्यानंतर तिम्मण्णा तिरुमला क्षेत्र सोडून सहकुटुंब सहपरिवार कावेरी पट्टण या गावी आले. ते येथे आले खरे, परंतु तिम्मण्णांना श्रीनिवासाची सारखी आठवण येई. तिकडे श्रीनिवासास तिम्मण्णाचा विरह सहन होईना. त्यांच्यासारखा भक्तिभावाने पूजा करणारा दुसरा कोणी अर्चक दिसत नव्हता. असा एक वर्षाचा काळ कसाबसा लोटला. तिम्मण्णांना भगवंताचा दृष्टांत झाला. भगवान श्रीनिवास त्यांना पूजेसाठी बोलावत होते. मंदिराचा एक सेवक अर्चक सेवा सोडून गेला होता. हा दृष्टांत तिम्मण्णाने दुसऱ्या दिवशीच पहाटे आपल्या पत्नीस सांगितला. भगवान श्रीनिवासाच्या सेवेची संधी पुन्हा चालून आली होती. त्यामुळे त्या सात्विक दाम्पत्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिम्मण्णा आपल्या पत्नी आणि मुलांसह तिरुमल क्षेत्री येऊन पोहोचले. दुसऱ्या दिवसापासून भगवान बालाजीच्या सेवेस प्रारंभ झाला. त्रिकाळ पूजेचा तिम्मण्णाचा नियम होता. त्यांची पूजा, नैवेद्य, धूप, दीप इतका सुंदर असे की स्वर्गातील देवसुद्धा अदृश्य रूपाने येऊन श्रीनिवासाचे मंगलमय दर्शन घेऊन जात असत. मध्यान्नीच्या भोजनोत्तर अल्पशा वामकुक्षीनंतर तिम्मण्णा पुराण सांगण्यास मंदिरात येत. अशा प्रकारे या दाम्पत्याचा भगवंताच्या सेवेमध्ये काळ आनंदात चालला होता. एके शुभदिनी तिम्मण्णा श्रीनिवासाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. चतुर्भुज श्यामल सुंदर मूर्ती समोर अवतरली. भगवंतांनी शुभ आशीर्वाद देऊन वर मागण्यास सांगितले. तिम्मण्णा म्हणाले, हे नाथ, मला आपली चरणसेवा सदैव घडावी. आजपर्यंत आपण माझे पिता आणि मी आपला पुत्र असे होते. आता आपण माझे पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तथास्तु असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले. त्यांनी प्रल्हादास तिम्मण्णाच्या घरी जन्म घेण्यास सांगितले. थोड्याच काळात गोपम्माला अपत्य प्राप्तीची लक्षणे दिसू लागली. तिला धान्य दळत असताना, कपडे धुत असताना हसऱ्या हरिमूर्तीचे दर्शन होऊ लागले. तिच्या मुखी सतत हरिनामाचे उच्चारण होऊ लागले. मंदिरात गेले की श्रीनिवासाच्या स्थानी स्मित करणारी बाल मुकुंदाची छबी दिसू लागली. ती आपले डोळे चोळून पुन्हा पुन्हा त्या मूर्तीकडे पाही. त्यावेळी तो बालक गोपम्माकडे मिस्किल भावाने हसत पाही. कधी कधी तिला वाटे की पर्वताच्या शिखरावर जाऊन तप करावे, तर कधी वाटे मंदिरात समाधीस्थ बसावे. असे त्या मातेचे आगळे वेगळे डोहाळे होते. अशा आनंदी अवस्थेत 9 मास आणि 9 दिवस पूर्ण झाले आणि मन्मथ नाम वर्षातील शके 1595च्या फाल्गुन शुद्ध सप्तमीस पहाटेच्या सुमारास एका दिव्य बालकाचा जन्म झाला. यावेळी स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. अप्सरा आनंदाने नृत्य गायन करू लागल्या. देवांनी आनंदाने या नवजात शिशूवर पुष्पवृष्टी केली आणि मनोभावे त्याला अनेक शुभ आशीर्वाद दिले. घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर सुरात गायन करू लागल्या. पहाटेचा मंद मंद वारा स्वतःमध्ये मोगरा, चंपक, चमेली, गुलाब या फुलांचा सुगंध भरून घेऊन गावाक्षातून हळुवारपणे आत येऊन त्या नवजात शिशूचे चरण स्पर्श करू लागला. त्या दिव्य पुत्राच्या जन्माने माता गोपम्मा आणि पिता तिम्मण्णा अत्यंत आनंदित झाले. त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचे गायन करून सर्व आप्तजनांना साखर वाटली. 12व्या दिवशी बाळाचे बारसे केले. या मंगल प्रसंगी लक्ष्मी आणि नारायण वेश बदलून तिम्मण्णांच्या घरी येऊन शिशूस आशीर्वाद देण्यास आले होते. त्यांनी बाळासाठी वैराग्याचा भरजरी अंगरखा आणि ज्ञानाचे टोपडे आणले होते. ते घालून लक्ष्मी माता शिशूस पाळण्यात निजवून मोठ्या कौतुकाने पाळणा झुलवू लागली होती. बाळाचे नाव व्यंकटनाथ असे ठेवले. या दिव्य सोहळ्याचा आनंद लुटून लक्ष्मीनारायणाची जोडी गोपम्मा आणि तिम्मण्णा या भाग्यवान दंपतीचा निरोप घेऊन स्वस्थानी परतली. व्यंकटनाथ दिवस मासाने वाढू लागला. गौरवर्ण, भव्य ललाट, मोठे मोठे काळेभोर पाणीदार नेत्र, अत्यंत सरळ नासिका, गोबरे गोबरे गाल, नाजूक गुलाबी ओठ आणि निमुळती जीवणी वाटोळ्या चेहऱ्यास अत्यंत शोभून दिसत असे. पाहता पाहता बाळाच्या कोड कौतुकात 6 महिने पंख लावून उडून गेले. 7व्या मासी बाळाचा अन्नप्राशनाचा समारंभ संपन्न झाला.
बाळ 1 वर्षाचा होताच चालू लागला. प्रथम पावले टाकताना पाहून त्या सात्विक माता पित्यास आनंदाचे भरते येई. बाळाच्या बाललीला पाहण्यात, त्याचे मधुर गोड शब्द ऐकण्यात, गोड कौतुक करण्यात 3 वर्षाचा काळ कसा गेला ते कळलेच नाही. या आता व्यंकटनाथाने चौथ्या वर्षात पदार्पण केले होते. त्याच्या अक्षरज्ञानाचा ओनामा ओम अक्षराने केला होता. तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असल्याने त्यास कोणतीही गोष्ट एकदा सांगताच पाठ होत असे. तिम्मण्णाची मोठी कन्या व्यंकम्मा आता 8 वर्षाची झाली होती. तिचा विवाह त्या काळातील पद्धतीप्रमाणे एका सुशील विद्वान युवकाबरोबर करण्यात आला. या मंगल प्रसंगी तिम्मण्णाचा प्रथम पुत्र गुरुराज याच्या उपनयनाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला. सालंकृत कन्यादान करून तिम्मण्णा धन्य झाले. मौंजी बंधनानंतर गुरुराज अध्ययनासाठी आपल्या मातुल ग्रही राहिला. नंतर काही दिवसांनी तिम्मण्णा पत्नी आणि व्यंकटनाथ कुंभकोणम क्षेत्री आले. येथे सुधेंद्र तीर्थगुरूंच्या सेवेत काही काळ राहिले. त्यावेळी तिम्मण्णांना आपला अंतकाळ जवळ आल्याची चाहूल लागली. त्याने ते व्याकुळ झाले. जीवनातील महत्वाची कर्तव्ये अजून अपूर्णच होती. व्यंकटनाथ अजून अबोध बालकच होता. गुरुराजाचे अध्ययन अजून पूर्ण झाले नव्हते. त्या काळजीने तिम्मण्णांची प्रकृती क्षीण होत गेली. औषधोपचारांचा काही उपयोग होत नव्हता. एके दिवशी देवांची पूजा करत असताना त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निर्वाणाने घरावर जणू आकाशच कोसळले. घराची संपूर्ण जबाबदारी किशोर अवस्थेतील गुरुराज यावर येऊन पडली. मोठ्या धैर्याने त्याने आलेल्या परिस्थितीस तोंड देऊन आपले शिक्षण पूर्ण केले. यथाकाळी गुरुराजाच्या मातामहा श्री लक्ष्मी नरसिंह यांनी एक सुयोग्य कन्या पाहून गुरुराजाचा विवाह आणि व्यंकटनाथाची मुंज केली. उपनयन संस्कारानंतर व्यंकटनाथास पुढील अध्ययनासाठी श्री लक्ष्मी नरसिंहाचार्य या व्युत्पन्न पंडितांकडे पाठविले. मुळातच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यंकटनाथाने संपूर्ण अभ्यासक्रम अगदी सुलभतेने आणि अल्प काळातच पूर्ण केला. त्याची अभ्यासातील प्रगती पाहून गुरुजनांना धन्यता वाटे. थोड्याच कालावधीत व्यंकटनाथाने षटशास्त्रे, 4 वेद, 18 पुराणे यांचा सखोल अभ्यास पुरा केला. त्याच्या विद्वत्तेची कीर्ती चोहीकडे पसरली होती. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. येथे अध्याय 3 समाप्त झाला.